तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो. आताच आलेल्या नोटिफिकेशननुसार आपली TET परीक्षा आहे 10 नोव्हेंबर 2024. तर सर्व शिक्षक बंधू भगिनी अभ्यासाच्या तयारीला लागले असतील. त्या तयारीला आपलं एक योगदान म्हणून आपण जे अगोदर परीक्षा झाल्या आहेत पुणे परीक्षा परिषदेनुसार ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत 2013 पासून, ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर आता आपण पहिला पेपर घेतोय 2021 पेपर 1 जो आहे 1 ते 5वी साठी, आणि त्यामधले पहिले 1 ते 30 प्रश्न जे मराठी विषयाचे आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. तुम्हाला नक्कीच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सिरीजचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. आपण सर्व 5 भाग म्हणजे 150 प्रश्न आपण 1 बाय 1 या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तसेच पेपर 2चे पण आपण सर्व भाग घेणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला या सिरीजचा फायदा होईल. तर आपण वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे बघा, कविता दिली. काय म्हणते बघा कविता. कोपऱ्याशी गुणगुणत आन अभंग, उभा केव्हाचा तो अपंग, भोवतीचा अंधार तो निमाला, हृदय त्याच्या जणू जात आश्रयाला, जीभ झालेली ओढून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपवास, नयन थिजले थरथरती हातपाय, रूप दैनाचे उभे मूर्त काय, की व यावी पण त्याची कुणाला, जात उपासूनी पसरला कराला, तोच येई कोणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून उर, म्हणे राहीन दिन एकमी उपाशी, परी लाभू दे 2 घास यासी, खिसा ओतुनी तया उंदळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट. काय म्हटलं बघा पहिला प्रश्न. या कवितेत कोणाचे वर्णन केले. भाविकाचे वर्णन आले का नाही आले. आजाराचे वर्णन दिले का नाही. अपंगाचे वर्णन दिले का. अपंगाचे वर्णन दिले का. इथे आपल्याला कशाचे वर्णन दिले बघा, भिकाऱ्याचे वर्णन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. तर आपल्याला काय उत्तर सांगता येईल इथे. एक अपंग आजारी असलेला माणूस याचं वर्णन केलेलं, मूर्तीचं वर्णन केले का नाही केले. म्हणजे आपला बरोबर पर्याय कोणता येईल बघा, अपंगाचे. अपंगाचे वर्णन आपल्याला केलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा पुढे दुसरा प्रश्न काय म्हणतोय, त्याचे हातपाय का थरथरत होते. तर बघा काय म्हटलंय या ठिकाणी. इथे एक असं म्हटलंय, 4 दिवसांचा त्यातही उपवास, नयन थिजले तरतरती हातपाय. म्हणजे उपास असल्यामुळे त्याचे हातपाय थरथरत आहेत, उपास. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दीनबंधू कोणास म्हटले. दीनबंधू कुठे आले बघा, या ठिकाणी आले दीनबंधू. चालू लागे तो दीनबंधू वाट. म्हणजे एक मजूर जो आला होता, मजूर, त्याने आपले सगळे पैसे दिलेत आणि तो चालू लागला. म्हणजे कुणाला म्हटले बघा, मजुरास काय म्हटलेलं आहे, दीनबंधू म्हटलेलं आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. भिकाऱ्यास बघून मजुराने काय केलं बघा, खिस्सा ओतून तया उंदळीत. म्हणजे आपल्याकडे जे असलेले पैसे सर्व देऊन टाकले. सोपी होती कविता आणि लगेच सुटणारी होती आणि 4चे 4 प्रश्न बरोबर येऊ शकले असते. चला बघूया पुढचा क्वेश्चन. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणारे साहित्यिकाचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. प्रख्यात्रे आहे का. प्रख्यात्रे नाही. कृष्णाजी केशव दामले. सूत म्हणजे काय बघा, सूत म्हणजे मुलगा. यावरून सुद्धा तुमच्या लक्षात आलं असतं, कृष्णाजी केशव दामले हे याचं बरोबर उत्तर आहे. राम गणेश गडकरी हे कोणत्या टोपण नावाने लिहित होते का नाही लिहित होते, परंतु विवाह शिरवाडकर लिहित होते. कदाचित पुढच्या परीक्षेत येऊ शकतं. कोणत्या टोपण नावाने लिहित होते, कुसुमाग्रज. चला बघूया पुढचा प्रश्न. कोणते विरामचिन्ह असायला पाहिजे, कोणतं चिन्ह वापरायला पाहिजे म्हणतात. ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. आता म्हणाले नंतर जे काय बोललेलं वाक्य असतं ते आपण कशामध्ये घेतो, दुहेरी अवतरण चिन्हात घेतो. जे बोललेलं असतं, हे वाक्य बोललेलं आहे, तोंडचं वाक्य आहे जसं ते तसं, म्हणजे प्रश्नचिन्ह येणार आहे का नाही येणार, फक्त टिंब येणार का नाही येणार. इथे सेमीकॉलन दिले, अर्धविराम दिले, तो येणार का नाही. तर डबल अवतरण चिन्ह येणार आहे, दुहेरी अवतरण चिन्ह येईल. चला पुढे बघूया. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. चौकशी करणार आहे का नाही करणार आहे. अभिनंदन करेल की पहिला नंबर मिळाले,
अभिनंदन करेल नक्कीच. तक्रार करणार आहे का नाही. मागणी कशाची करणार आहे. मागणीसुद्धा करणार नाही. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणार, आपण त्याला काय म्हणतो, हजरजबाबी म्हणतो. लगेच उत्तर देतो त्याला हजरजबाबी असं म्हणतो. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार हा खूप मोठा पुरस्कार आहे बघा, आणि तो अनेक भाषांमध्ये दिला जातो. तर मराठीमध्ये ज्ञानपीठ मिळवणारे किती जण होते ते आपण बघूया. सर्वात पहिलं कोणाला भेटले बघा. सर्वात पहिले भेटले वि स खांडेकर. सर्वांना माहीत असतील. कोणत्या कादंबरीसाठी मिळाले बघा. ययाती कादंबरी. हा प्रश्न तुम्हाला परत परत विचारला जाईल. ययाती कादंबरीसाठी कधी मिळाले बघा. 1965ला मिळाले. त्यानंतर दुसऱ्यांदा पुरस्कार कोणाला मिळाला बघा. आता त्यांचं नाव घेतलं होतं आपण, विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज यांना दुसरा पुरस्कार मिळाला. कधी मिळाले बघा. 1991ला मिळाले. कवितेसाठी मिळाले. आणि हा जो भालचंद्र नेमाडे यांना पुरस्कार मिळाला आहे 6 फेब्रुवारी 2015. कोणत्या कादंबरीसाठी मिळालं आहे. भालचंद्र नेमाडेंना कोणत्या कादंबरीसाठी मिळालं. कोसला कादंबरी. खूप छान कादंबरी आहे. वेळ मिळाला तर नक्की वाचा. बघा, पेपर पॅटर्न सारखाच असतो. जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, अजून कोणाचं तरी नाव विचारतील, किंवा याचपैकी कोणाचं तरी नाव विचारून तुम्हाला पुन्हा विचारतील कोणत्या पुस्तकासाठी मिळालं आहे, कधी मिळाले असा प्रश्न येईल, किंवा कशासाठी मिळाले हा प्रश्न येईल. म्हणून मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो आहे की येणाऱ्या परीक्षेला असेच प्रश्न विचारले जातील. पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण. तर त्यावेळी अध्यक्ष होते डॉक्टर सदानंद मोरे. तर बघूया आपण आता जी लेटेस्ट झाली आहे 2023, 2 फेब्रुवारी 2023ला काय झाले, आपलं मराठी साहित्य संमेलन झाले. 2 फेब्रुवारी 2024ला कुठे झाले बघा. जळगाव अमरनेर इथे झालं. जळगाव अमरनेर. आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे. आता तर तुला सुद्धा प्रश्न विचारू शकतील की यावर्षी कुठे झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते. आणि जे 2024ला होणार आहे ते होणार आहे नवी दिल्ली. हे पण लक्षात ठेवा. कदाचित पुढच्या वेळी कुठे होणार आहे ते विचारतील. 2025 पुढच्या वर्षी कुठे होणार आहे ते विचारतील. नवी दिल्लीला होणार आहे 2025चं. आणि हे किती असणार, हे किती झाले बघा. 2024चं झालं ते झालं 97. आणि पुढच्या वेळी होणार आहे ते किती होणार आहे 98. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. सभा या शब्दाचं लिंग कोणतं. काय म्हणतो आपण बघा. ही सभा असं म्हणतो. ही सभा कोणी गाजवली असं म्हणतो. सभा कुठे भरली होती असं म्हणतो. म्हणजे काय असणार आहे बघा, स्त्रीलिंग असणार आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. तुम्ही स्वतःला काय समजता यामधील सर्वनामाचा प्रकार. सर्वनाम कोणते बघा, तुम्ही. आता आपण पर्याय बघूया. दर्शक. दर्शकमध्ये काय असतं, तो, ती, ते आहे का बघा. दर्शक म्हणजे दाखवणं, दाखवले का नाही दाखवले. प्रश्नार्थक म्हणजे कोण आहे का, तिथे नाही आहे. संबंधी. संबंधी म्हणजे काय असतं बघा, जो, जी, जे, ज्या. तर आहे का नाही. तुम्ही म्हणजे पुरुषवाचक. पुरुषवाचक म्हणजे कोणतं, द्वितीय पुरुषवाचक. आणि आत्मवाचकसुद्धा आहे. म्हणून काय म्हटलं, पहिला पर्याय बरोबर येईल, पुरुषवाचक व आत्मवाचक. चला बघूया पुढचा प्रश्न. आता आपल्याला पॅरेग्राफ दिले आणि त्यामध्ये त्याच्यावरती 4 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. काय म्हटलं बघा. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही तो मनुष्य धरणीच भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्याने संपत्ती देते. आळशी मनुष्य दृष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधी सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हाल अपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता. ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. हा बघा इथे दिले. चला बघूया पुढचा प्रश्न. काय म्हटले बघा. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते. बघा काय म्हटले, आरोग्याने संपत्ती देते. काय,
निर्दोष आणि उद्योगी जीवन. निर्दोष आणि उद्योगी जीवन. चला पुढचा प्रश्न बघूया. आळशी मनुष्य कसा असतो? कसा असतो बघा. नायक असतो का समाजाचा? नाही. समाधानी असतो का? कधीच होणार नाही. आपल्या वेळ चैनीत घालवतो का? असं पण नाही आहे. तो दृष्ट व समाजाचा शत्रू असतो. धैर्यशील माणूस कसा ओळखा म्हटले बघा. तर धैर्यशील माणूस कसा ओळखायचा? जो काय असतो? सत्यप्रेमी असतो, निर्मळ मन असतं, शांत हृदय असतं. कुठे दिले बघा? इथे दिले. चला बघूया पुढचा प्रश्न. टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. टवटवीत म्हणजे काय असणार आहे? मलूल. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. कार्यक्रमाला म्हटले आणि वेळात म्हटले. आता वेळात म्हणतो का आपण? वेळेत म्हणतो. काय म्हणतो? वेळेत. आणि कार्यक्रमाला म्हणतो का? कार्यक्रम म्हणतो. ओके, बघा कुठे आले? कार्यक्रम, वेळेत. 2 पर्याय बरोबर आहेत. सर्वात महत्त्वाचा पर्याय बघितलं तर हा येईल. हे पण चुकीचंच आहे. कार्यक्रमाला कार्यक्रम पाहिजे. चला पुढे बघूया. साखरवाडी या शब्दात खालीपैकी कोणता शब्द नाही म्हटले? कोणता शब्द नाही? साखर आहे का? आहे. सार आहे का? बघा आहे. सा इथे आहे आणि आर इथे आहे. साडी आहे का? सा इथे आहे आणि डी इथे आहे. मग नाही काय? बघा वडी. जे आपला बरोबर पर्याय कोणता असणार आहे? सी. उलटसुलट झालेत पर्याय. आपला बरोबर पर्याय सी असणार आहे, वडी. चला पुढचा प्रश्न बघूया. धूम ठोकणे. आपल्याला माहिती आहे धूम ठोकणे काय होतं? माणूस पळून जातो, वेगाने पळून जातो, त्याला आपण धूम ठोकणे म्हणतो. रची रूपे विचारले बघा. सर्व हे सुद्धा रचं रूप आहे. राष्ट्र हे सुद्धा रचं रूप आहे. सम्राट हे सुद्धा रचं रूप आहे. म्हणजे आपला पर्याय असणार आहे यापैकी नाही. आपल्याला काय विचारले? नाही कोणतं विचारले? ते नाही आहे का? सर्व आहेत. म्हणून यापैकी नाही. पुढीलपैकी अचूक शब्द बघा. पुनर्वसन हा शब्द बरोबर आहे. पुढीलपैकी कोणत्या काळाचे शब्द? क्रियाविशेषण विचारले. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द. जो अधिक माहिती देतो कशाबद्दल? क्रियेबद्दल. आता अरे रे शाब्बास असं म्हटले. हे काय बघा? केवळ प्रयोगी अव्यय आहेत. अव्यय आहेत केवळ प्रयोगी. हे आपलं बरोबर प्रश्नाचं उत्तर असणार का? नाही. परंतु, म्हणून, आत्ता, इकडे, करितासाठी हे पण नाही ना. आत्ता आणि इकडे हे काय आहेत? क्रियाविशेषण आहेत. परंतु, म्हणून हे काय येतील? उभयान्वयी अव्यय येतील. हे पण नाही. हे बरोबर पर्याय आपला. आत्ता, इकडे. असं कसं होणार आहे बघा. मी आत्ता आलो असं जर मी म्हटलं, मी आत्ता आलो, तर मी आलेल्याची माहिती दिली. आलं हे क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती दिली आत्ता या शब्दाने. म्हणून हा शब्द काय होतो? क्रियाविशेषण होतो. पुढीलपैकी धातुसाधित. धातुसाधितमध्ये एक धातू असतो आणि धातूपासून तयार झालेलं एक विशेषण असतं. फळभाजी याच्यामध्ये तर काही येत नाही आहे. थोडी याच्यामध्ये पण येत नाही आहे धातू. कोणता गाव यामध्ये पण येत नाही आहे. वाहती नदी, वाहने या धातूपासून वाहती हा शब्द तयार झाले. म्हणून येणारे आपला बरोबर पर्याय बी. क्रियापद सकर्मक क्रियापद विचारले. सकर्मक क्रियापद म्हणजे कर्म असतं त्याच्यामध्ये. कर्म कसं ओळखतो? क्रियापदाला कायने प्रश्न विचारतो. गवळी धार काढतो. गवळी काय काढतो? धार. हा जर शब्द आपण वगळला तर क्रियापद वाक्याला अर्थवर उरणार नाही. काढतो काय काढतो? धार काढतो. त्यामुळे क्रियापदाला एक कर्माची आवश्यकता आहे. त्यामुळे हे झाले सकर्मक क्रियापद. आता आंबा नासका निघाले ते कर्म दिसते का बघा. घरी यावयास रात्र झाली दिसतंय का बघा. नाही आहे. उद्या पुण्याला जाईल काहीच याच्यामध्ये दिसत नाही आहे. हे सकर्मक क्रियापद नाही. ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते त्याला आपण म्हणतो सकर्मक क्रियापद. आद्य ग्रंथ विचारलाय मराठीतील कोणता आहे बघा. विवेक सिंधू. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे. क्रिया वर्तमानात पूर्ण झाली पाहिजे. बघा खाल्ला असेल हा तर भविष्यकाळ आहे. खाल्ला होता हा तर भूतकाळ आहे. मधु लाडू खातो हा तर सामान्य काळ आहे. खाल्ला आहे क्रिया पूर्ण झाली. आपला बरोबरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर भुजंग प्रयत वृत्तातील गण विचारलेत. गण कोणते आहेत बघा. य य य य. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. बघा स सगळीकडे काय होतंय? पुनरावृत्ती होते. तेव्हा आपण त्याला म्हणतो अनुप्रास. औष्ठ्यवर्ण म्हणजे ओटाचा प्रयोग होतो बघा. ओटातून हा शब्द निघतो. कोणता आहे बघा? भ. ओट. ओटामधून हा शब्द निघतो भ. बोलून बघा तुम्ही. दोन्ही ओठ आपले काय होतात? एकमेकांना स्पर्श करतात. अशा प्रकारे आपण मराठीचे
30 प्रश्न बघितलेले आहेत. पेपर एक खूप सोपा होता पेपर. मराठीचे प्रश्न तर 30पैकी 30 बरोबर येतील इतका सोपा होता. आता यानंतरचा भाग आपला इंग्रजीचा असणार आहे, ज्यामध्ये 30 प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की कॉमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि असेच आपण 21 मग 20 19 असे सर्व 13पर्यंत जसा वेळ मिळेल 10 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला जसा वेळ मिळेल तसे आपण काय करणार आहोत, व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकणार आहोत. गणिताचं सुद्धा व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत आणि परिसर अभ्यास आणि मानसशास्त्राचे सुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.